नक्कीच बॅक टू बॅक 2 मॅचेस डेडिकेट केल्या जातात विशाल युवा खेळाडूंना सॅक्रिफाईस केली जाते. नक्कीच सुमितने 2 षटका टोकले आणि मॅचची काया पलट करून टाकले. खरंच सुमितची बॅटिंग मॅग्निफिसम होती. मॅच जिंकले वंडेवाडी संघ आणि टॉप सेमीफायनलसाठी पोहोचला होतो वंडेवाडी संघ. बॅक टू बॅक 2 संडे चांगला खेळ वंडेवाडी संघाचा आणि या मॅचचा वीर ठरला जातो विशाल वरंडे. डेडिकेट केली जाते सुमितला. खरंच चांगला खेळ सुमितचा देखील होता. 2 षटकाराने मॅच आली. खरंच मित्रांनो आज आपले अध्यक्ष विनोदा वरंडे असतील. प्लीज सर्वांनी एक चांगली स्पर्धा खरंच मोरणा प्रीमियर लीग त्या स्पर्धेचा सर्वांनी फॉर्म भरा. एमपीएलचे फॉर्म सोडले जातात ते फॉर्म तुम्ही भरून टाका. आयकॉन खेळाडू सब आयकॉन 40 खेळाडू सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. आयकॉन खेळाडू आपण देखील भरा. सब आयकॉन खेळाडू आपण देखील फॉर्म भरायचा आहे. सर्व टीम 40 खेळाडू आपण देखील फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. प्लीज सर्वांनी ऐका. सर्व टीम सर्व क्रिकेट रसिकांनी एमपीएलचे फॉर्म सोडले जातात फॉर्म भरा. काहीर संघ प्लीज एमएच फॉर्म भरा मित्रांनो. काहीर संघ सर्वांनी फॉर्म भरा. खरंच कौतुक असेल. एमपीएलची स्पर्धा 21-22 फेब्रुवारीला फॉर्म भरले जातील. प्लीज सर्व टीम फॉर्म भरून घ्या मित्रांनो. चला दोन्ही टीम लगेच स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीम त्या टीमच्या ते पोरगा कोणतरी बोलवतो त्याला बोलव ना. कोण बोलवतो आमच्या टीमचा का? ती टीम कोण आहे ती जर्सी वाली का तू? ती समोरची ती तिकडे उभी आहे बसलेली. आमरेली आहे ना ती म्हणून तुमची टीम आहे ना हीच आहे वेगळी आहे. कोणतरी बोलतो ना कोणतरी बोलतो ना बोलव ना. निलेश कुठे आहे? युवराजा निलेशला बोलू की रे बसायला. निल्या हां निले कुठं आहे? तुम्ही गावी गेला सकाळी जर दिसला मला. कुठे निलेश? हां नाही गावी गेलाय. काल गावी गेला. काल गेला मला तिथे ग्राउंडला त्याचा मोबाईल आहे का? त्याचा मोबाईल आहे. हां तो बघा काय लोक होते काय माहिती. खरंच वेलकम संतोष दादा वेलकम. उपाध्यक्ष दत्तादा सूर्य संपूर्ण कमिटी वेलकम. सहर्ष स्वागत सर्व कमिटीचं करूया आणि मॅचला करूया सुरुवात. स्वतः आयोजन कमिटी लाडवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलाय. टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय. सगळ्याला फलंदाज अक्षय नावशेला राजेंद्र. स्वतः आयोजन कमिटी वेलकम. अध्यक्ष बबनदादा वरंडे पाठीचा कणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा हुकमे एक्का बबनदादा वरंडेला पाहतोय आपण. खरंच मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असतील. वेलकम दादा सहर्ष स्वागत. याचं दत्तादा सूर्य तुम्ही देखील व्यासपीठावरती सर्व ओव्हर क्रमांक 1 टायर षटक असेल. गोलंदाज पाहतोय वैभवला. नवीन जर्सी पाहतोय. अमरावती संघ 2-2 टीम एका गावामध्ये खेळताना पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 1 मध्ये वैभव आलाय. बॅटिंगसाठी स्वतः आयोजन कमिटी लालवाडी संघ. सगळ्यांना वरती नंतर सगळ्यांना एकदम. चला प्लीज संजय दादा संतोष दादा सर्वांनी व्यासपीठावरती या प्लीज. दत्तादा सूर्य बबन दादा सर्वांनी व्यासपीठावरती या दादा. सर्व कमिटी पाहतोय. पहिला चेंडू पाहतोय. स्वतः आयोजन कमिटी इन ऍक्शन. बॅटिंगसाठी साकेला फलंदाज अक्षय. पहिला चेंडू येतो डॉट. सेकंडला फलंदाज अक्षय असेल. बॅटिंग करावी लागेल लाडवाडी संघाला. आज नवीन जर्सी लाडवाडी संघ प्राधान्य केले. संपूर्ण टीम पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये वैभवला पाहतोय. पहिला चेंडू डॉट. हो बॅकफुटला जाऊन पंच केला जातो. कॅचचा कॉल. कॅच पकडेल का? हो पकडली जाते कॅच. साधी सिपी सिंपल झोल पकडली जाते. फलंदाज पहिला चेंडू डकचा सुरुवात. कॅप्टन कूल अक्षय बॅक टू द डग आउट. पहिला चेंडू डॉट. त्याच्यानंतर धक्का लागला जातो टीम लाडवाडी संघाला आणि पहिला चेंडू त्याच्यानंतर विकेट येते. ब्रेक थ्रू दिला जातो लाडवाडी संघाकडून.
या दादा व्यासपीठावरती या तुमच्या देखील मान सन्मान कुसुमगावचे अभिमानाचे व्यक्तिमत्व पाहतो. खरंच मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊया दादांचा सत्कार नक्की सांगतो त्यामुळे यांचा देखील करूया इथं मान सन्मान. खरंच दादा या तुमच्या देखील करूया मायेची शाल. थोड्यासाठी संघ हरला नाही आपला संघ चांगला आहे मजबूत संघ असेल आपला देखील कुशल संघ. पहिला चेंडू बॉल त्याच्यानंतर विकेट येते. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाव गुंजतो महाराष्ट्र माझा. मी समालोचक आदित्य चव्हाण जे बंधनगर स्पोर्ट्स आंबरे कडून बिलॉंग करून आंबरे गावातून आज मैदानात मॅच खेळण्यासाठी त्यातूनच आयोजकांनी मला आग्रह केला की कॉमेंट्री करा आणि नक्कीच पुढे देखील मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर आमच्याच गावची टीम जिथे बघितलं तर वैभव आपल्याला गोलंदाजी मार्क होती बघायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन येत असताना वैभव उर्द विकेट राईट हँडने मारा करेल त्याच्या विरोधामध्ये फलंदाज. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ बॉल चांगला चेंडू बॉल काही समजत नाही धावका मिळत नाही. एसट्यांच्या पाठीमागून सूरज आपल्याला बघायला मिळतोय चांगले एस्टिरक्षण एसट्याच्या पाठीमागून चेंडू डॉट. 4 चेंडू आणि 4 धावा झालेत म्हणजे चांगली गोलंदाजी चांगले टप्प्या हाताळले जात आहेत. वैभव आपल्याला बघायला मिळतोय. पंचगिरी करत असताना पंच देखील आपल्याला मैदानामध्ये इशारा दिला जातो. त्यांचा देखील 4 चेंडूचा खेळ झालाय असून देखील 2 चेंडू महत्वाचे. विटलाई देवी स्पोर्ट्स आंबरे टीम आमच्याच गावची टीम आणि आमचे मार्गदर्शक गोलंदाजी मार्कवरती वैभव भाकरे चांगली गोलंदाजी चांगले टप्पे. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बॉल काही समजत नाही धाव का मिळत नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो म्हणजे निर्धाव डॉट बॉलची होतोय सांगता. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू राहील काय होईल काय बिघडेल शेवटचा चेंडू विशेष चांगले टप्पे राहिलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय धावा धावपल करती 4 लागल्यात. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करत असताना वैभव यष्ट्यांच्या पाठीमागून चांगली यष्टीरक्षण करत असताना मला येताना सोबत घेऊन आला तो म्हणजे सूरज. या वेळेला शॉर्ट प्रकारचा चेंडू स्ट्रेट दिशेने खेळलाय तिथे सचिन चांगला चेंडू अडवला जातोय आणि एकच धाव शेवटच्या चेंडूवरती दिली जाते. पंचांचा इशारा षटक संपतोय. एका षटकानंतर धावा लागते धावबल करते त्या म्हणजे 5 चांगली धाव संख्या आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघत असताना आंबरे टीम कडून वैभव आपल्याला बघायला मिळतोय. विटलाई देवी स्पोर्ट्स आंबरे या नावाने खेळणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक चांगले षटक हाताळले गेले वैभव कडून. आता पॉवर प्लेचं षटक संपेल तदनंतरचं दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवलं टीम विटलाई देवी स्पोर्ट्स आंबरे. काय घडेल काय बिघडेल बघूयात. नक्कीच टीम मीटिंग साठी थोडासा वेळ दिला जाईल. प्लीज वेळ तुम्ही जास्त घेऊ नका. स्पीडअप घ्या प्लीज. मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बबनदादा वरंडे. खरंच दादा खूप दिवस इच्छा होती तुम्हाला भेटायची आज तुम्ही देखील इथे आलात. तुमचे देखील आयोजकांकडून खूप खूप आभार. चांगला चेंडू पहिला बॉल क्या सुटले की काय किती धावा आले त्यांचं 2 आले म्हणजे बघितलं तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी मार्क वरती सूरज ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करतो. अक्षरशः जर बघितलं सूरजवर आता रोजच महिना झाला प्रॅक्टिस करतोय. राईट हँड त्याचा पूर्ण दुखतोय. एक बॉल टाकला की तो खांद्याला हात लावतोय तरी देखील आपल्या टीमसाठी गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि नक्कीच पंचांचे हात दोन्ही दिशेला समांतर अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. हे वाईट पडले नसते पण थोडंसं हाताला लागलंय. हात फिरवत असताना कुठेतरी मनगडामध्ये त्याचा त्रास होतोय पण आपल्या टीमसाठी आई विटलाई देवीसाठी मात्र गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये सूरज. या वेळेला पंच काय दर्शवत आहेत नक्कीच
लगतचा हा दुसरा चेंडू वाईड येतोय. आता विचार करावा लागेल. जिथे बघितलं तर वैभवचं षटक फक्त 5च धावा होत्या धावफलकावरती, पण त्यानंतरचं सूर्यचं षटक बघितलं तर एक चेंडूचा खेळ झाला आणि 4 धावा त्याने आतापर्यंत आपल्या धावफलकावरती सोडल्या देत आहेत. त्यामध्ये त्याच्या गोलंदाजीमधून शावेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, विकेटची संधी, यस विकेट, डायरेक्ट हिट लागले. माघारी जाताना फलंदाज, पहिली विकेट, मोठा धक्का. जड पावलाने मात्र डगआउटचा इशारा दिला जातोय आणि डगआउटच्या इशाऱ्याने जात असताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे अक्षय माघारी येतोय. दया मात्र जड पावलाने आता माघारी जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वंडासाठी जात असताना फलंदाज भरत की चांगले पैकी राहिले. तिथे होता क्षेत्ररक्षक ते म्हणजे चला प्लीज एमपीएलचे सर्व जे संघ मालक असेल त्याला प्लीज व्यासपीठावरती प्लीज एमपीएल साठी जे संघ मालक इथे उपस्थित झालेले आहे सर्वांना प्लीज व्यासपीठावरती प्लीज दादा थोडं सहकार्य करा. सर्व संघ मालक आपण कुठे असेल तर सर्वांनी व्यासपीठावरती प्लीज दादा थोडं सहकार्य करा. हो या वेळेला चांगला चेंडू शॉर्ट बुल होता त्यावरती केलाय प्रहार. हो काय होत आहे 4 आहे की काय? पंच नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. पंच 6 निशा करतील. काय होईल प्लीज? काय झालं? 2 रन किती रन आहेत पंच? 3 रन काढलेत का पण? ओके 3 रन आहेत. काय चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. रोहन एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून धावत येत असताना मिड विकेटला त्याने चेंडू आतमध्ये टाकला आणि कडून थोडंच फंबल. या वेळेला बॅट खाली चेंडू जेलची संधी, हाताला ब्रश होऊन चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच रूपांतर दुहेरी मध्ये होतंय. चुकी झाले तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. कोण आहे ना बॉलर तिथं कोण आहे तिथं उभा आहे हो टोपी घातली देऊ गोलंदाजी करत असताना सूरज कुठेतरी महागडे षटक करतोय. एकेकाळी चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत होता. आणि हा प्रकारचे चेंडू हा देखील चेंडू शॉर्ट बॉल्स आणि नक्कीच डॉट बॉल होताना बघायला मिळतो. नक्कीच 36 प्रकारचे जास्त चेंडू हाताळले जात आहेत. बाउन्सर चेंडू हाताळले जात आहेत. गोलंदाजी करत असताना सूरज आपल्याला बघायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिले. वैभवच्या पायावरती पाय देऊन तुला गोलंदाजी करावी लागेल आणि त्यातीलच हे टप्पे. ज्या वेळेला पुन्हा एकदा लिडिंग एज, पंचांचा इशारा, डी झोन मध्ये जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, षटक समद 2 षटकानंतर धावा लागते धावफलकावरती. त्यामध्ये 15 2 विकेट गेले आणि 15 धावा धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ झाला, 15 धावा धावफलकावरती. म्हणजे अजून देखील बरोबर नाही चाललाय. कुठेतरी पारडे जर राहिले ते म्हणजे विठला स्पोर्ट्स आंबोली टीमचं. नक्कीच गावच्या जे खेळाडू आले नाहीत ते देखील आता युट्यूब लाईव्ह मध्ये लाईव्ह आपल्या टीमची मॅच बघत असताना आपल्याला बघायला मिळतील. काही कारणास्तव देखील खेळाडू आले शकले नाहीत, पण युट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्या टीमला सपोर्ट करताना बघायला मिळते आई विठला स्पोर्ट्स टीमचे खेळाडू. त्यानंतर आता बघितलं वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येतं. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल आमचे मित्र सुमित, ज्याने मुंबईवर येण्यासाठी योग्य ती काळजी घेतली. सकाळपर्यंत तिथे ग्राउंडवरती व्यवस्थित आणलं तर सुमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना बघायला मिळालं. राऊंड विकेट राईट हँडने मारा करेल. त्याच्या विरोधामध्ये फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे राजेंद्र. पहिला बॉल घेऊन येताना सुमित 2024 मधील पहिलीच मॅच खेळत असताना पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पोल. बॉल काही समजत नाही, धाव काय मिळत नाही, पण पंच काय दर्शवूया, यस इट इज अ व्हाईट बॉल. नक्कीच व्हाईट बॉलने एकदा धावफलकावरती एक्स्ट्राची ऍड केली जाईल आणि 1 बॉलचा इशारा देखील सुमितला दिला जातोय. म्हणजे नक्कीच पुन्हा एकदा जर अशा प्रकारचे चेंडू हाताळले तर नक्कीच 9चा इशारा पंचांकडून दिला जाईल. अचूक टप्पे हाताळणं खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये. क्रिकेट खेळत असताना टप्पा खूप महत्वाचा आहे. आता बघितलं आणि चांगले क्षेत्ररक्षक राहिले. कधी रूपांतर दुहेरीमध्ये होतोय का? थ्रो चुकीची राहिले, थ्रो पाहिजे होती यष्टीरक्षकाकडे, टाकले गोलंदाजाकडे आणि नक्कीच त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. आयुष्यात शिक्षण करत असताना शिक्षक पुस्तकातील धडे आणि क्रिकेटमधील अचूक टप्पे हे खूप महत्वाचे असतात आणि त्यातीलच टप्पे असं सुमितला हाताळायचे आहेत. ज्या वेळेला शॉर्ट पूल केलाय पण नक्कीच डी झोन मध्ये जाईल, पाठीमागे जाईल चेंडू आणि नक्कीच पंचांचा देखील आमच्यापर्यंत इशारा होतो.
डी झोन मध्ये जाते. डिक्लेअरची एक धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाते. एका धावेने जर बघितलं तर धाव फलक पुढे सरकवताना आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे आय विथ लाईव्ह स्पोर्ट्स अमरेड टीम कडून चांगली धावसंख्या असून देखील आहे. 3 बॉल झालं. चांगले टप्पे हाताळणं गरजेचं आहे आणि कुठेतरी फलंदाजी करत असताना लालवाडी टीमला देखील चांगले फटके खेळावे लागतील. फलंदाजी आक्रमक करावी लागेल. शांत गतीने चाललेला हा धाव फलक त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न राजेंद्रचा. बॅटची कडा चेंडू पुन्हा एकदा डी झोन मध्ये जातोय. पॅनरच्या वरून चेंडू रस्त्यावरती जाऊन होतोय. त्यांचा देखील इशारा देत आहे डी झोन मध्ये जातो म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू डिक्लेअर मध्ये गेलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती लागल्यात 20 असून देखील 3 चेंडू बाकी या षटकातील. चांगले चेंडू म्हणावे लागतील सुमितचे. पहिला जर वाईट सोडला तर चांगले टप्पे हाताळलेत. लाडवाडी टीमचे फलंदाज राजेंद्र या वेळेला फुल टॉस बॉल होता. समाचार घेता आला नाही. बॅटला ब्रश होऊन चेंडू तिथेच थांबतोय. या वेळेला फेकी केली होती आणि नक्कीच एकच धाव होतं. कुठेतरी फेकी केली होती बॅकअप होतं आणि नक्की त्याचाच मोबदला एक धाव आली जाते. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मैदानाच्या आत भरतला मात्र आता 6 मारावे लागतील परत कारण धावा खूप कमी आहेत. 21 धावा असून देखील धावफलकावरती लागल्या जात आहेत. कुठेतरी पॉवर हिटिंग करावी लागेल. या वेळेला उचलला शॉर्ट ऑन बॉल होता स्ट्रेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. चांगली झेल हर्षल. चांगली झेल पकडली जाते. झेल टिपली जाते. बरंच सारखा मोठ्या फलंदाजाला परत जायचा इशारा दिला जातो आणि जड पावलेली मात्र आता डगआउटचा इशारा दिला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आधी ससी नंबर 03 प्लीज लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धाबत जाताना बघायला मिळतं. म्हणजे आधी चांगले टप्पे सुमितचे राहिले. आता बघितलं तर षटकातील शेवटचा चेंडू असेल. लास्ट चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजी राहिली सुमितची. चांगली टप्पे आणि कुठेतरी जाळ्यामध्ये अडकवताना बघायला मिळतो लाडवाडी टीमच्या फलंदाजांना. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल कारण 5 चेंडू चांगले टप्पे त्याच्या माध्यमातून हाताळले गेले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. सुमित या वेळेला पुन्हा एकदा अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डी झोन मध्ये जातोय. टाळ्या वाजवा देश कोटीवरती बसलेत काका. चांगली झेल त्यांनी देखील टिपले आणि नक्कीच पंचांचा इशारा. षटक संपतोय. 3 षटकानंतर धावा लागल्या धावफलकावरती त्या म्हणजे 22 बस 23 आहे. अक्षरशः मला देखील वाटलं 4 ओव्हरची मॅच आहे पण नक्कीच मना क्रिकेट असोसिएशन मध्ये 3 ओव्हरची मॅच असते म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली यार आई विठला स्पोर्ट्स अमरेड टीमची. टाळ्या वाजवा. ती चांगली गोलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलं कारण 22 धावा 18 चेंडू मध्ये दिला जातात. 23 आहे. यानंतरची मॅच किल्ले मरगरी वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स अमरेड. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं. त्यानंतरची मॅचची कहाणी 1 इनिंगची आपण ऐकूया दीपक बने सर यांच्या आवाजामध्ये आणि मी घेतो आत्ताच इथे पूर्ण विराम. त्यानंतर माझी देखील मॅच आहे आणि नक्कीच वेळ जर भेटला थांबलं तर नक्कीच फायनल पर्यंत देखील थांबेन. थँक्यू सो मच मला संधी दिल्याबद्दल लाडवाडी टीम आयोजक टीम. थँक्यू सो मच. आधी चला नेक्स्ट टीम टॉस करूया. चला किल्लेवर संघ करून लगेच या अमरेड संघ. आपण देखील कॅप्टन पाहतो आज सर्व आपण कमिटी पाहतो. खरंच वेलकम भगवनदा वरंडे दत्तादा सुर्वे संतोषजी पाटील साहेब असतील. खरंच संदीपजी वरंडे दादा असतील. खरंच वेलकम सर्व कमिटी. सहर्ष स्वागत कमिटीचं करतो मी. चला सर्व संघ मालक व्यासपीठावरती या दादा. सर्व संघ मालकांनी खरंच दत्तादास कौतुक असेल आणि आपल्या आसुलींची टुर्नामेंट 2 जागा खेळली जाते. 32 टीम खेळत आहेत. आज कौतुक असेल आपल्या आसुलींचं कारण आपल्या आसुलींना एक रेकॉर्ड बनवून टाकलं की एका दिवसामध्ये 2-2 आसुलींच्या टुर्नामेंट मुंबई सारख्या ठिकाणी 32 टीम खेळतात आपल्या आसुलीमधून. खरंच कौतुक असेल. एका साईडला गोकुळ संघाचं आयोजन तर एका साईडला लाडवाडी संघाचं आयोजन. चला अमरेड संघ लगेच आहे कॅप्टन. चला प्लीज बघून बघा अध्यक्ष. चला बघून बघा तुमच्यासाठी टॉस करू बघा. मोना क्रिकेटचे अध्यक्ष महोदय भगवंतदा वरंडे जास्त करूया टॉस नेक्स्ट मॅचचा. एका साईडला टीम किल्लेमोजी संघ दुसऱ्या साईडला टीम अमरेड संघ. दोन्ही टीमच्या असते टॉस करूया.
आज संध्याकाळी आपण कमिटी पाहतो. उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे, सचिव संतोषदादा वरंडे असतील, संतोषदादा असतील, संपूर्ण कमिटी असेल. खरंच गौतम वेलकम, सहर्ष स्वागत. 18 चेंडू कितीचं समीकरण आहे? किती पाहिजे? 18 चेंडू 18 किती? 18 चेंडू 23चं समीकरण. मॅचला करूया सुरुवात. चला पंच मॅच करायला लागेल सुरुवात. विकास माने मेन पंच. चला बॅटिंग अमरेली संघ, चला बॅटिंगसाठी पाठवायला लागेल मित्र प्लीज. थोडं स्पीडअप करा अमरेली संघ. 18 चेंडू 22चं समीकरण. महत्वाची मॅच एका झाला. टीम आयोजन कमिटी लाडवाडी संघ. प्लीज वारंवार सांगण्यात येते MPL चे ओनर, सर्व ओनर 8 संघाने सर्व संघ मालक सर्वांनी व्यासपीठावरती प्लीज. MPL चे ओनर असतील, संघ मालक सर्वांनी व्यासपीठावरती या मित्रांनो प्लीज जावा. नेक्स्ट मॅच टॉस केला होता अध्यक्ष महोदय बाबांना वरंडे यांच्या हस्ते टॉस केला होता. कॉन द स्विंग आणि टॉस मागला अमरेली संघाने. टॉस जिंकला होता अमरेली संघ. टॉस विन. चला अमरेली संघाला निर्णय घ्यावा लगेच. गोलंदाज विन द टॉस, सिलेक्ट टू विन फर्स्ट, नो डाऊट. नेक्स्ट मॅच अमरेली संघ एका साईडला लाडवाडी संघ. 18 चेंडू 22चं समीकरण. 23 ओके सॉरी 23. 18 चेंडू 23 23. एका साईडला टीम लाडवाडी तर दुसऱ्या साईडला आयोजन कमिटी पाहतो. स्वतः आयोजन कमिटी. बॅटिंग थोडीशी नाराजगी राहिली. आता गोलंदाजी करावी लागेल. चला MPL चे सर्व ओनर प्लीज. नक्की सर्व ओनर या प्लीज व्यासपीठावरती. सर्व आयकॉनची चिठ्ठी ओढवली जाईल आज MPL ची. खरंच मित्रांनो फॉर्म भरून द्या सर्वांनी. फॉर्मला थोडंसं सहकार्य करा. फॉर्म सर्वांनी भरा. खूप सहकार्य द्या आपल्या आयोजनाला. कारण MPL ही आपली स्पर्धा असेल. सर्वांनी MPL चे फॉर्म भरून घ्या प्लीज मित्रांनो. MPL चे फॉर्म सर्वांनी भरून घ्या मित्रांनो. थोडं सहकार्य करा. जाऊया मॅच 18 चेंडू 23चं समीकरण. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. विक्की वरेकडे पाहिले जाते. पंच आपण करतात 6 निशा या सिटीचा व्हाईट बॉल. व्हाईट प्लस 1 बाउन्स गॅदर केला जातो. 1 बाउन्स घोषित करतो गोलंदाज आपण पाहतो. आदित्यला पाहतो ओव्हर क्रमांक 1 मध्ये. इथं हात काढ असं बस. एक मिनिट इथं रन बिल्ली. इथं एक रन लिहि. आदित्य हा 1 रन लिहितो. टिकर व्हाईटची. पहिला चेंडू व्हाईट आला. एक सिंगल डाव. 23चं समीकरण. चांगली गोलंदाजी करावी लागेल आदित्यला. दाखवलं जाऊन पंच केला. सतेश्वर चांगली सतेश्वर पाहतोय. एकच सिंगल डाव. थोडासा फंबल झाला पण तो पण एक डाव वेगाने पूर्ण केली. पहिल्या चेंडूमध्ये धावा लागल्या तर तब्बल 2. एक चेंडू 2 धावा. चला प्लीज सर्व MPLच्या संघ मालक सर्वांनी व्यासपीठावरती या प्लीज धावा. सर्व जे उपस्थित असतील दादाने सर्वांनी या. पहिला चेंडू एक सिंगल धाव. धावपळे जाऊन पोचले 2च्या वरात. एक चेंडू 2 धावा. हा वेळ देखील चेंडू होता चांगला. ऑफ साईडला चेंडू फेकून दिला जातो. 1 बाउन्स. चेंडू निघून जातो की काय? चेंडू निघून झालाय. हाताला चटका. पिण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉलने घेतले सर सीमा रेषेची बेट. 4-4-4 चौकार. काय बॅटिंग पाहतो फलंदाज सायकल पाहतो रोहनला. पहिला चेंडू शांतीचं क्रिकेट. दुसरा चेंडू होते आक्रमण केलं 4 धावांसाठी. 4 ने धावफलक जाऊन पोहोचले त्यामुळे तब्बल 6च्या घरात. इथं कर ना. इथं रावाली ना पहिला रन लिहायचं. त्याच्यावर टिक कर ना. एक टिक कर पहिल्या. व्हाईटची परत एक सिंगल आली त्याच्यावर टिक कर. परत एक सिंगल पळाली ना ते टिक कर. आणि आता चौकाला 4 टिक कर. आणि तो बॉल किती आला? किती बॉल झाले यार? बॉल किती आले? 3 ना. 3 चेंडूचा खेळ झालाय. सर्व बॅटिंग घेऊन स्वतःचे असेल. चांगलं क्षेत्र पाहतोय तोपर्यंत फक्त सिंगल 1 धाव. एका धावावरती समाधान मानावं लागेल. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 गो. महत्वाचे 3 चेंडू आहेत का? ओके पण सर 3 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाचे 3 चेंडू. धावफलक जाऊन पोचले त्यामुळे तब्बल ऑन साईडला फटका खेळू गेला. चेंडू निघून जातो काय? दिशा थोडीशी चुकीची आणि या सिटीचा फक्त सिंगल 1 धाव. त्यांचं 6 निशा करताना सांगता ही सिंगल 1 धाव असेल. धावफलक जाऊन पोचले 7च्या घरात. 7. 4 चेंडू 7 धावा.
लागलं का? चार चेंडूचा खेळ झाला, धावा झाला तब्बल 7. 4 चेंडू 7 धावा. टू गो महत्वाचे 2 चेंडू. बॅटिंग ऑन साईडला चेंडू निघून जातो, कार्पेटला गुटगुरे गेले. 4-4-4 चौकार. फलंदाज बॅटिंग करत असताना सूरज मॅग्निफिसंट फटका. चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. 4 ने धावपळे पुढे ढकलत तर जाऊन बसते तब्बल 12च्या घरात. 12 धावा. 5 चेंडू खेळ झाला, धावा झाले 12. 23चं समीकरण होतं, त्यातले 12 आलं. महत्वाचा आता एक चेंडू पॉवर प्लेचा. शेवटचा चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वस्त्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. शेवटच्या चेंडू कम बॅक केलाय आणि धावपळीत जाऊन बसले ते म्हणजे 12च्या घरात. 12 धावा. थोडं स्पीडअप करा. 4 मिनिट चाललंय ते म्हणजे विशाल. खरंच एमपीएलच्या सब आयकॉनच्या चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत व्यासपीठावरती. आयकॉन सब आयकॉन. त्यांचा विकास म्हणे मॅच चालू ठेवा. बारा चेंडूचा खेळ असेल, धावा झाले तेव्हा तब्बल 12. आता एक सिंगल. 13 धावा. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव. 13 धावा. धावा झालेत. ऑफसाईडला कॅचचा कॉल. कॅच होते थोडीशी ड्रॉप. तोपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? डेंजर एंडला कॉल. पंच शहानिशा करतात. ऍपेली उचलून धरले आणि पंचाने ऍपेली नाकारली दिली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात वेगाने. तो धावपळक जाऊन बसते 15 धावा. धावा झाले 15 धावा झाले. 2 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाचे 4 चेंडू. समीकरण असेल 23 धाव. ओके, इथे थोडस गडबड चालली चिट्टा उडवताना, थोडासा अडथळा होतो. 3 चेंडूचा खेळ झालाय. पंच केला जातो ऑफसाईडला. चेंडू निघून जातो. रिकाम्या जागा भरा. 4-4 चौकार. रोहन बॅटिंग करते. मॅग्निफिसंट. 4 धावांसाठी चौकार. आंबेड संघ नवीन जर्सी, नवीन जोश. काय बॅटिंग करतोय. 4 ने धावपळक जाऊन पोहोचले 19च्या घरात. 90 ऑन द स्कोर बोर्ड. महत्वाच्या 4 धावांची गरज असेल. षटकार चौकार नाही. या वेळेला सेमी निघून जातोय. मॅच विनिंग फटका आणि ते मॅच जिंकली जाते 4 धावेने. 23 4 धावा आणि ते मॅच जिंकली जाते. टीम आंबेड